नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत डी ड्रीमचं आपण वर्क फ्रॉम होम करतो आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक पोस्टर बनवायचं आहे. मग पोस्टर आपण कुठल्या ॲपमध्ये बनवतो? हे बघा इथं माझ्या स्क्रीनवरती दिसत आहे हे कॅनवा ॲप. हे दिसते कॅनवा ॲप इथं. तर आपल्याला कॅनवा ॲपवरती क्लिक करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर नसेल तुमच्याकडं कॅनवा म्हणून ॲप तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. कॅनवा ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघा इथं खूप सारे पोस्टर्स आहेत. आपल्याला कुठलंही जे पाहिजे ते आपण शोधतो याच्यामध्ये. तर आपल्याला इथं डायरेक्टली ओपन म्हणजे सर्च करायचं आहे वर्क फ्रॉम होम पोस्टर. हे बघा लगेच इथे येत आहे वर्क फ्रॉम होम, वर्किंग फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम गाईड, फेसबुक कव्हर, असं प्रत्येक वेगवेगळं आहे. नंतर पोस्ट कार्ड, काही जे पाहिजे ते आलेलं आहे. इथं बघा वर्किंग फ्रॉम होम, आपण याच्यावरती क्लिक करूया. बघा इथं खूप सारे पोस्टर्स आलेले आहेत वर्किंग फ्रॉम होमचे, पाहू शकता. याच्यातलं कुठले आपल्याला जे आवडेल ते आपण घेऊ शकतो आणि याच्यामध्ये आपला फोटो ॲड करून आपण याला बनवू शकतो. हे बघा याच्यामधलं फ्रीचे जे आहेत ते पाहू शकता. हे ज्याला क्रॉन आहे तो फ्रीचा नाही आहे, प्रोचा आहे. मग तो आपल्याला नाही घ्यायचा, फ्रीचे असलेलेच घ्यायचे फक्त. पाहू शकता. आता सपोज आपण हा घेतला, हा 1 नंबरचा, तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथं क्लिक केल्यानंतर हे पूर्ण वर्क फ्रॉम होम इथं छान व्यवस्थित आलेलं आहे. आपल्याला हे पण नाव कुठं सेट करायचं आहे तिथं आपण करू शकतो. हे बघा इथं असं मी सेट करते, अर्न समथिंग बाय जस्ट वर्किंग ॲट वर्क फ्रॉम होम. नंतर हे काय आहे, वेबसाईट आहे, तर ती डिलीट केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही डिलीट करायची. म्हणजे आता जर समजा माझ्याकडून चुकून डिलीट झालं असेल तर इथं बघा वरती डाव्या साईडला वरती एक ॲरो आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की लगेच परत ते रिप्लेस होतं आहे. आणि त्याच्यावरती क्लिक केलं की ते बाणेत आणि डिलीटच्या चिन्हावरती क्लिक केलं की डिलीट होऊन जातं आहे. आता हा फोटो आहे, फोटोवरती क्लिक केल्यानंतर बघा डाव्या साईडला, खालच्या डाव्या साईडला इथं रिप्लेस म्हणून चिन्ह येते बघा, रिप्लेसचं हे दिसतंय. हां, रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपली गॅलरी ओपन होते. मग गॅलरी ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमधला फोटो घ्यायचा आहे. हे बघा आता इथं लगेच रिप्लेसमध्ये फोटो येतोय आपला. आता फोटो पण आपण आपल्या एका बोटाच्या सहाय्याने कुठेही हलवू शकतो. इकडे इकडे कुठं घ्यायचं आहे तिथे घेऊ शकतो आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मग आता परत हे झालं फोटोचं. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये टेक्स्ट लिहायचे. तर टेक्स्ट लिहिण्यासाठी बघा खालच्या साईडला 1 2 3 3 नंबरचं हे टेक्स्टचं ऑप्शन आहे. टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही कुठले ॲड अ टेक्स्ट बॉक्स किंवा ॲड अ हेडिंग, ॲड अ सब हेडिंग कुठलंही घेऊ शकता, किंवा ॲड अ टायटल बाय टू बॉडी टेक्स्ट कुठलंही घेऊ शकता. ॲड हेडिंग पण घेऊ शकता, म्हणजे ब्रॉड येते. तर इथं आता ॲड हेडिंग आहे. मग इथं आपल्याला लिहायचं आहे महिलांसाठी काम आहे, किंवा काय समजा आता हां, किंवा मग आपण आहे ना अगोदर कॉपी पेस्ट करायचं इथं. तर त्याच्यासाठी अगोदर आपण व्हॉट्सअपच्या समजा कुठल्याही एका ग्रुपमध्ये मी हे करून ठेवलेलं आहे, पर्सनल ग्रुपमध्ये एक फॉन्ट तयार करून ठेवलेला आहे. हा फॉन्ट मी आता समजा कॉपी करते. कॉपी कसा केला आहे चेक करा. हे बघा टेक्स्टवरती प्रेस करून ठेवलं आहे आणि वरती बघा वरच्या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तिथं कॉपी नाव येते, कॉपी केलं आहे आणि परत स्क्रीन मिनिमाइज करून आपल्याला इथं हेडिंग कॅनवाच्या तिथं येते. तर मग इथं ॲड हेडिंगच्या तिथं मी आता पेस्ट करते. बघा हे पूर्ण आपल्याला इथं आलेलं आहे, पूर्ण खूप मोठ्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आपल्याला ते आता वरच्या हे बघा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डॉट येते, 4 साईडला 4 डॉट. मग त्या कुठल्याही एका डॉटवरती क्लिक केलं की आपल्याला आपला कमी जास्त असा फॉन्ट करता येतो. म्हणजे आणि किंवा वर खाली कुठेही घेऊ शकता. असं काही नाही आहे की
आपण एकाच ठिकाणी ठेवू शकतो, असं काही नाही, कमी जास्त कुठे करू शकतो. आता हे बघा मध्ये आहे एक दंडगोलाकार चिन्ह, त्याच्यावरती क्लिक केलं की आपण आपली स्क्रीनवरचा बघा फॉन्ट कमी जास्त म्हणजे कसं ॲडजस्ट करायचं, ॲडजस्टमेंटसाठी आहे तो. कसा ॲडजस्ट करायचा आहे तो कसाही करू शकतो. हे बघा इथं ॲडजस्ट केलं आहे मी. हे बघा आणि आपल्याला असा असा म्हणजे उलटा तिरपा सरळ कसाही करायचं असलं तरी ते बघा खाली रिप्लेसचं असं हे आलेलं आहे, बाणांचं चिन्ह आलेलं आहे. बाणाच्या चिन्हावरती क्लिक केलं की असं कुठेही कसंही होतं आहे, बघू शकता. आता हे आणि ह्या डॉटवरती क्लिक केल्यानंतर धरून ओढल्यानंतर कमी जास्त कसंही होतं आहे. चालेल, आता याला मी थोडंसं सेट करते आणि याचा आता आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर आता कलर चेंज कसा करायचा आहे, याच्यावरती क्लिक केलेलं आहे. खाली बघा 1 2 3 4 5 असं थोडंसं स्क्रोल केलं की आपल्याला इथं कलरचं जो ऑप्शन येतं आहे. मग आता आपण इथं कलर कुठलाही घेऊ शकतो. बघा रेड कलर आहे, रेड कलर त्याच्यामध्ये कसं वेगळंच वाटतं आहे, नको वाटतं. हा कलर आहे, आणखी हा आहे, आणखी ग्रीन आहे, ग्रीन थोडासा मिक्स होतो आहे, ऑरेंज आहे किंवा मग हा आहे. कुठलाही घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंगली, तुम्हाला जो आवडेल जो छान वाटेल तो कलर घेऊ शकता तुम्ही. पहा आता आपल्याला थोडंसं याला सेट करायचं आहे. आता हे झालं, आपला फॉन्ट तयार करून घेतलेला आहे आपण. हा फॉन्ट आपण इथं टाईपही करू शकतो किंवा हे करू शकतो, कॉपी पेस्ट पण करू शकतो. आता इथं आपलं नाव टाकायचं आहे, बरं नाव कुठून टाकायचं आहे, तिथंच टेक्स्टवरतीच जायचं आहे आपल्याला. टेक्स्टवरती गेल्यानंतर ॲड हेडिंग करायचं आहे आणि तिथं टाकायचं आहे आपलं कॉन्टॅक्ट मी, सॉरी नाव टाकायचं आपल्याला. ज्योती खेडकर असं मी नाव टाकलेलं आहे बघा. आता नावही आपण आपल्या अकॉर्डिंग कुठं घ्यायचं आहे, इथं किंवा इथं, असं शक्यतो खालीच नाव असेल पाहिजे म्हणजे छान वाटतं ते. आता नाव इथं घेतल्यानंतर नावाचं आपण फॉन्ट चेंज करू शकतो, कसा पाहिजे तसा हा फॉन्ट. आता इथं बघा खाली फॉन्टचं हे आहे, नावावरती क्लिक केल्यानंतर इथं एडिट फॉन्ट, टेक्स्ट स्टाईल, टेक्स्टची स्टाईल पण चेंज करू शकतो आपण कशी हवी तशी. फॉन्टमध्ये बघा, फॉन्टमध्ये येते हे बघा, असं पण येते फॉन्टमध्ये, आणखी असंही येते, वेगवेगळ्या फॉन्टमध्ये येते. चला बघा तर आता तर ते नावाचा आपण कलरही चेंज करू शकतो, नावामध्ये पण कलर चेंज करू शकतो, कुठला हवा तो घेऊ शकतो. हे बघा नावाचा कलर चेंज करायचा आहे. ठीक आहे, व्हाईट ठीक आहे, असू द्या व्हाईट तर व्हाईट. आता इथं काय आलं, वर्क फ्रॉम होम, अर्न समथिंग बाय जस्ट वर्किंग ॲट होम. फक्त विचार नका करू, मी आणि माझी टीम दर आठवड्याला इन्कम घेत आहे. तुम्ही पण असंच आजच जॉईन करा माझी टीम, आजच जॉईन करा माझी टीम. असं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही फॉन्ट तयार करा आणि तिथं लिहू शकता. आता इथं मला काहीतरी इलेमेंट घ्यायचं आहे, म्हणजे काय आता स्पेस आहे रिकामा म्हणून. आता आपल्या इथं बघा खाली 1 2 एकच मिनटं, इथं बघा आता 1 आणि 2 नंबरचा ऑप्शन आहे एलिमेंट्स म्हणून.
एलिमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर बघा खूप सारे ऑप्शन येतात इथं आपल्याला. मनी, MONEY, मनी, मनी साईज, मनी आयकॉन, मनी बॅग, मनी फॉलिंग, मनी साईन. मग आता आपण ठीक आहे मनी साईन घेऊया. आता पैशाचं साईन घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यातलं कुठलंही आपण एक पैशाचं साईन घेऊ शकतो, वरचं इकडचं. तर बघा हे पण छान वाटतंय, खूप मोठं आहे पण. डिलीट करायचं म्हटलं तरी चालतंय. परत एलिमेंट्समध्ये जाऊया, परत चेक करूया. हे घेऊया, याला छोटं करता येते आपल्याला. हे छोटं करूया. हे बघा हे छान वाटतंय आणि ॲडजस्टही झालं आहे आपलं इथं बघा, चेक करू शकता. आणि आता आपल्याला इथे टाकायचं, आपण कम्फर्टेबल असाल तुम्ही तर मोबाईल नंबर टाका, नसाल तर फक्त टाईप येस असं करू शकता, काही पण टाका. बघा इथं मोबाईल नंबर टाकूया आपण. इथं मोबाईल नंबर टाकलाय बघा. थोडंसं छोटं करूया, ते फोटोवरती जातंय. आपण हे थोडंसं छोटं करूया आणखी, चालेल. ठीक आहे बघा, झालेलं आहे आता आपलं पोस्टर या पद्धतीचं. आणि आता इथं वरती बघा, वरती इथं बाणाचं चिन्ह येते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला इथं बघा डाउनलोड विथ वॉटरमार्क, आणि डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड होतं असं आपलं. आणि डाउनलोड झाल्यानंतर आपण व्हॉट्सअपला, इन्स्टाला, कुठेही शेअर करू शकतो. असं कुठल्याही ग्रुपला शेअर करू शकतो. चालेल, तर मग ठीक आहे.